एकीकडे शिवपुतळा दुर्घटनेवरून मोदींना विरोध होतोय, तर दुसरीकडे पालघरमधले मच्छीमार सुद्धा मोदींच्या दौऱ्याचा विरोध करतायत। कारण आहे वाढवण बंदराचं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पालघरमधल्या वाढवण बंदराचं भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे। मात्र स्थानिक मच्छीमारांचा या बंदराला विरोध आहे। या बंदराचा थेट परिणाम त्यांच्या उपजीविकेवर होईल अशी भीती त्यांना वाटते आणि त्यामुळे ते आंदोलनावर ठाम असल्याचं पाहायला मिळते। बोटींना काळे फुगे लावत आणि हवेमध्ये काळे फुगे सोडत ते निषेध नोंदवत आहेत। याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील। केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघरच्या सिडको मैदानावर होत आहे। साधारणतः 1 वाजता हा कार्यक्रम जो आहे तो होणार आहे आणि याच निषेधार्थ येथील स्थानिक मच्छीमार जे आहेत ते आता आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे। डहाणू खाडी येथील जे काही मच्छीमार आहेत, साधारणतः 150 बोटी ज्या आहेत त्या समुद्रामध्ये काळे झेंडे आणि काळे फुगे लावून आपला निषेध जो आहे तो या कार्यक्रमाच्या पूर्णतः निषेध जो आहे त्याने दर्शवलेला आहे। एकूणच बघायला गेलं तर खाईपासूनचा उत्तम पर्यंत जो परिसर आहे येथील जे मच्छीमार आहेत या मच्छीमारांवर या बंदरांमुळे उपासमारीची वेळ अशी भीती जी आहे ती येथील स्थानिक मच्छीमारांना आहे। रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर।